वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातली ही एक मोठी अपडेट आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांच्या कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे। राजेंद्र हगवणे हे वैष्णवीचे सासरे आणि सुशील वैष्णवीचा दीर, दोघांनाही 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांच्या कोठडीत वाढ। राजेंद्र हगवणे वैष्णवीचे सासरे आणि सुशील वैष्णवीचा दीर, दोघांच्याही कोठडीत 3 जून पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे। दोघांनाही 3 जून पर्यंत पोलीस कोठडी। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट आपण बघतोय। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। राजेंद्र हगवणे हे वैष्णवीचे सासरे आहेत आणि सुशील हगवणे वैष्णवीचे दीर। अविनाश पवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अविनाश। सौरभ, आज राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा जो सुशील हगवणे या दोघांना आज पोलीस कस्टडी संपत असल्यामुळे पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात हजर केलं गेलं। यावेळी त्यांना 3 जून पर्यंत आता पोलीस कस्टडी वाढवून देण्यात आलेली आहे। या बाबतीत आता पोलिसांना अधिक माहिती घ्यायची असल्यामुळे न्यायालयात त्यांनी वारंवार त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये आता निलेश चव्हाण जो फरार होता त्याला देखील अटक केलेली आहे। त्यालाही सकाळी जेव्हा न्यायालयात हजर केलं त्यानंतर त्याला देखील पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। विशेषतः लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या दोघींचे जे मोबाईल फोन आहेत ते निलेश चव्हाणकडे आहेत असं समजतं। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबीय जे आता तुरुंगात आहे यांची सगळी तपासणी करून त्या संदर्भातली जी माहिती आहे ती कोर्टासमोर सादर करण्याचं आव्हान जे आहे ते पोलिसांसमोर आहे। वारंवार न्यायालयासमोर आरोपींचे वकील देखील त्यांची बाजू मांडतायत। एकूणच या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने हे सगळे दुवे समोर येत आहेत त्यानुसार आता हे जे वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये वैष्णवीने नक्की आत्महत्या केली की तिची हत्या झाली याबाबतचे सबळ पुरावे हे सादर केले जाण्याची गरज निर्माण झालेली आहे। आज मात्र आता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे याला 3 जून पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे आणि आता पुढे कशा पद्धतीने पोलीस तपास करतायत आणि न्यायालय पुढे काय निर्णय देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सौरभ, निश्चितच अविनाश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।